गुड मॉर्निंग, वेलकम टू द मिनी व्लॉग. नवरा नाईटवरनं आला होता ना, आल्याला सकाळी सकाळीच मला त्रास द्यायला सुरुवात केली होती. आणि जसं काही तो ठरूनच आला होता येताना की आज बायकोला जाम त्रास द्यायचा. मी इकडं मस्त गरम गरम पराठे कोबीचे बनवायला घेतले होते आणि माझा नवरा म्हणत होता ही बाई बघा आम्हाला करपलेले पराठे खायला घालते. पण मला ते कुठल्याच अँगलनी करपलेले वाटत नव्हते. मग या लेकाला उठवायला घेतलं. हल्ले जेवढा झोपायला उशीर करतो ना तेवढाच उठायला पण उशीरच करत असतो. उठायचं काही नाव घेत नव्हता. मग त्याला आवरलं ना, आम्ही दोघं जण त्याला शाळेत सोडून आलो. त्याला शाळेत सोडलं, बाबा गेला घरी, मी गेली मम्मीबरोबर देवळामध्ये. आणि मम्मी घाबरत होती तोपर्यंत मी पण मस्तपैकी भाजी निवडून घेतली. मम्मीने नेमकीच आणली होती. मग मम्मीची इथं पोहे केले होते आणि गेले मस्त पोहे हाणून घेतले. आणि लेकाची शाळा सुटली तर बघा लेक कधी पट्टी खात होता कधी उदबत्त्या खात असतो. मग संध्याकाळी डायरेक्ट व्हिडिओ घेतले. आम्ही निघालो होतो ना दत्त जयंती निमित्त आहे ना वाकसला मंदिरात निघालो होतो. मग वाकसला गेलो, मस्तपैकी बाप्पाचं दर्शन घेतलं. आणि युवांश माझा बघा कसा छानपैकी आहे ना पाळणा हलवत होता. मग नंतर आहे ना आम्ही गेलो जेवायला, जेवलो बिवलो, पोटभर प्रसाद खाल्ला आणि डायरेक्ट टाकाट निघालो घरी यायला. आणि या लेकाला आहे ना घरी यायची घाई तर बघा किती लागली होती. गाडी उघडण्यासाठी घाई चालू होती. फायनली एकदाच आत जाऊन बसला आणि बघा तर किती खुश झाला होता. मग आम्हाला मामाने डायरेक्ट घरी सोडलं. आणि लेक माझा आहे ना फुल घेऊन आला होता. तुटकं मुटकं का होईना प्रपोज करत होता. एवढा मार खातो तरी याचा माझ्यावर लय जीव बाबा.